नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? उन्हाळा खूप वाढू लागलाय. उन्हाच्या दिवसात स्वयंपाकघरामध्ये जाऊन जेवण करणं म्हणजे खूपच कंटाळा. त्यातल्या त्यात चपात्या बनवणं म्हणजे खूप कंटाळा. मला तो खूप कंटाळा येतो. तर मी आज बनवले मल्टीग्रेन भाकरी. मल्टीग्रेन भाकरी कशी हिवाळ्यात, पावसाळा, उन्हाळ्यामध्येही आपण खाऊ शकतो. तर रेसिपी आपण स्टार्ट करण्याआधी मी वेदिका माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर भाकरी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. छान पापुद्रे सुटलेले आहे. आपण बघणार आहोत मल्टीग्रेन आटा व त्यापासून बनवणार आहोत मल्टीग्रेन भाकरी. तर ही भाकरी डायबिटीस लोकांसाठी खूप उपयुक्त आहे शरीरासाठी. तसंच वजन कमी करण्यासाठी पण खूप छान आहे. ही बघा, हे मी घेतलेले आता काय काय साहित्य मी घेतलेलं आहे, धान्य घेतले ते सांगते. इथे मी नाचणी घेतलेली आहे अर्धा किलो एवढी. त्यानंतर इथे मी ज्वारी घेतलेली आहे अर्धा किलो. तांदूळ मी घेतलेले आहेत इथे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तांदूळ स्किप केले तरी पण चालतील, नाही घातले तरी चालतील. मी इथे नाचणी घेणार आहे. आमच्याकडे लहान मुलं आहेत, आमच्याकडे डायबिटीसचे पेशंट कोणी नाहीये, तर लहान मुलं आहेत. नाचणी घातल्यामुळे भाकरीचा रंग जो आहे ना तो वेगळा होतो आणि लहान मुलं खायला बघत नाही. तर तांदूळ घातल्यामुळे कसं भाकरीचं पीठ आहे ना जरा थोडं छान असं म्हणजे सफेद दिसतं आणि मग मुलं ती भाकरी मग आवडीने खातात आणि चवही छान येते तांदूळ घातल्यामुळे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत गहू घेतलेले आहेत अर्धा किलो. गव्हाने कशी आपली भाकरी एकदम सॉफ्ट होते, मऊसूत अशी. त्यानंतर इथे मी बाजरी घेतलेली आहे. तर हे धान्य आपल्याला सगळं दळायला द्यायचंय आता. नाचणी घेतलेली आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, कॅल्शियम असतं, लोह असतं. त्या आणि डायबिटीस लोकांसाठी ही नाचणी खूप फायदेशीर असते. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते. इथे घेतलेले आहेत गहू. त्यानंतर इथे घेतलेले आहेत तांदूळ. तांदळामध्ये गहू थोडेसे मिक्स झाले. त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहे ज्वारी. ज्वारी घेतलेली आहे. ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं, फायबर असतं, पचनशक्ती वाढवण्यामध्ये काम करतं. तर इथे मी थोडंसं असं घेतलेलं आहे. इथे काही जण मेथीदाणे पण टाकतात. जर तुम्हाला मेथीदाणे टाकायचे असेल तर मेथीदाणे टाकले तरी पण चालतील. आणि इथे मी टाकलेलं आहे हे बाजरी टाकते. बाजरीमध्ये हे बघा, ही बाजरी मी घेतलेली आहे. बाजरी ही रक्तातील शुगर जी आहे ना ती नियंत्रणात ठेवते, त्याच्यासाठी ही भाकरी खूप उपयुक्त आहे. आणि हे आता सोयाबीन. सोयाबीन पण खूप छान असतात शरीरासाठी. तर हे मी आता सगळं धान्य जे आहे ना ते मी दळायला देणार आहे आणि नंतर आपण त्याची भाकरी बनवूया. हे मी पीठ दळून आणलेलं आहे, घरघंटीवरनं आणलंय. डब्यामध्ये मी दिलं नव्हतं, हे प्लास्टिकच्या पिशवीतच दिलेलं. आताच आणलंय नुकतं, म्हटलं 2 भाकऱ्या करून घेते. तर आता मी उठून ठेवणार आहे, नंतर हे ओटायचंय. तर आता मी 2 भाकऱ्या आता बनवते. त्यासाठी इथे मी जरा चाळून पण घेणार आहे. पीठ घेते इथे. आता आपल्याला 2 भाकरीसाठी केवढं पीठ लागेल तेवढं आपल्याला घ्यायचंय. तुम्ही भाकरी आता कशी पातळ, 2 भाकऱ्या किंवा 4 भाकऱ्या, थोडस मी ना चाळून पण घेते. इथे मी ना मीठ टाकते थोडस आणि ना कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचंय पीठ. हे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. पीठ असं चाळून घेतलंय मी आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला भाकरीचं पीठ ना मळून घ्यायचंय, म्हणजे कशी भाकरी आपली ना मस्त मऊसूत होते, नरम अशी. थोडं थोडं पाणी घालायचंय, अगदी एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं पाणी घालायचंय आणि असा गोळा तयार करून घ्यायचंय. जास्त घट्टही नाही, जास्त पातळ पण नाही. हे बघा, असं पीठ आहे ना छान असं मळून घेतलंय मी. एका साईडला मी तवा तापत ठेवलेला आहे. आता तुम्ही किती भाकऱ्या करणार ना तसं तुम्हाला
पिठाचे गोळे करून घ्यायचे. हे बघा एवढेच मी घेतलेलं, तरी पण मी आता छोट्या छोट्या भाकऱ्या भाजणार आहे. मी आता ताटात करत नाहीये, पळपटावरच करते. एक गोळा घ्यायचा आपल्याला, आणि पीठ घ्यायचंय सुकं पीठ. ताटामध्ये पण करतात, मी ताटामध्ये नाही, कारण ते ताटामध्ये कसं आता हे सगळीकडे उडेल. मला ना पळपटावरती व्यवस्थित येतं. हे जे हाताचं हे असतं ना तळवा, त्याने अशी गोल गोल भाकरी अशी फिरवत राहायची. आणि नंतर मग हे बोटाने एकदम सोपी आहे पद्धती. तुम्हाला जेवढी पातळ करायची तेवढी पातळ, भाकऱ्या पातळच असतात, तर मी ही पातळच अशी थापून घेते. ताटामध्ये मी का नाही करत, कारण ते ताटाला पीठ लागलेलं असतं ना, ते मधी वर 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 खाली असं होतं, तर त्याच्यामुळे कसं असं प्लेन असं मिळत नाही. ताट धुवून घेतलं आणि नंतर बनवली ना ताटामध्ये तरी पण चालेल. तरी बघा जेवढी तुम्ही पातळ भाकरी कराल तेवढी ती छान अशी मस्त फुगते पण भाकरी. इथे ना अशी शेवटला अशी गोल करायची असेल तर ही बोटाने अशी थापून घ्यायची व्यवस्थित, या पुढच्या बोटाने. मधी पण ही बघा छान अशी पातळ झालेली आहे, पूर्ण भाकरी अशी पातळ आहे. आता ही टाकायची कशी भाकरी, काही जण दोन्ही हाताने पण टाकतात, ठीक आहे. काही जण अशी, मी तर अशी अशी पकडते. ही बघा ही अशी एकदम सोप्या पद्धतीने ही अशी पूर्ण भाकरी अशी घ्यायची हातावरती आणि तव्यावर टाकायची. तवा छान असं तापवून घेतलेला आहे मी. आणि हे पाणी असं वरून थोडस पसरवायचंय. थोडस पाणी सुकलं की नंतर आपल्याला भाकरी ती परतवायची. पाणी आहे ना सुकलं की भाकरी याची परतवायची. आता ही भाकरी जी आहे ती आपण मल्टीग्रेन भाकरी बनवलेली आहे, त्यामध्ये ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण खाऊ शकतो, म्हणजे सगळ्या सीझनला खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये जर खात असाल तर ज्वारी बाजरी नका घालू तुम्ही. किंवा ही भाकरी अशी ना एका साईडनी परतवून घेतली आहे मी थोडीशी. किती पातळ आहे बघा. पातळ असल्यामुळे कशी एका साईडने अशी छान अशी भाजून घ्यायची आहे. आणि माझा हा खोलगट तवा आहे, त्याच्यामुळे ती भाकरी कितपत फुगते ना ते समजण्यात येणार नाही. तरी छान अशी मस्त टम्म फुगते भाकरी. तर अशाच ना मी भाकऱ्या ह्या करून घेते.